गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांच्या सोबत चर्चा करत आहोत। त्याबरोबरच आम्ही प्रवाशांबरोबर देखील याबाबत चर्चा करत आहोत की एखादी प्रणाली अशी असावी की प्रवाशांना पे बाय मीटर म्हणजे मीटरमध्ये जेवढं फेअर होईल, भाडं होईल, ह्या भाड्या इतकेच पैसे त्याला द्यावे लागतील अशी एखादी प्रणाली असावी, असं एखादं ॲप असावं। शासनाचा देखील असा प्रयत्न झाला होता 2023मध्ये, परंतु अद्याप ते प्रलंबित आहे। आणि आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सेवासारथी ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियन आणि मेटाझेन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या माध्यमातून आम्ही आज यात्री मित्र नावाचा ॲप लॉन्च करत आहोत। आजपासून आज दिनांक 26 जून 2025 पासून या ॲपचं लॉन्चिंग होतं आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ही आजपासून सुरू होते आहे। त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये 15 जुलैपासून हा ॲप प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यासाठी सुरू होणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही मुंबई आणि ठाणे या ठिकाणी हा ॲप कार्यान्वित करणार आहोत। प्रतिसाद उत्तम मिळाल्यानंतर आम्ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये यात्री मित्र ॲप प्रवाशांकरिता, रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरिता सुरू करणार आहोत। सर, आपण जर बघितलं तर सध्या उबेर आणि ओला यांसारखे ॲप ऑलरेडी चालू आहेत। जर बघितलं तर मीटरपेक्षा तिथे पैसे देखील कमी होतात, त्यामुळे आज जर बघितलं तर प्रवासी तिकडे जास्त वळलेले पाहायला मिळतात। प्रवाशांना तुम्ही नेमकं काय असं देणार आहात की ज्यामुळे रिक्षावाल्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो आणि मेन म्हणजे महत्त्वाचं प्रवाशांना त्याचा फायदा होतो? याच्यामध्ये असं आहे की ओला आणि उबेर या कंपन्यांचा आपण उल्लेख केला तर ज्यावेळेस पीक आवर असतं त्यावेळेस आपण या कंपन्यांचे प्रवासी भाडे तपासून पाहावेत। वारेमाप पैसा या कंपन्यांकडून, प्रवाशांकडून घेतला जातो। त्याचप्रमाणे रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना देखील सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याच्या मागे दैनंदिन पैसे घेतले जातात। त्याचप्रमाणे प्रत्येक राईडमागे, प्रत्येक फेरीमागे पैसे वसूल केले जातात, जे की कायद्यामध्ये बसत नाही। परंतु यात्री मित्र ॲपच्या माध्यमातून आपण केवळ ज्या मीटरमध्ये जेवढे पैसे येणार आहेत तेवढेच पैसे प्रवासी रिक्षाचालकाला देणार आहे। आणि यामध्ये रिक्षाचालकाचा फायदा असा होणार आहे की त्याला त्याच्या ज्या ठिकाणी तो उभा आहे त्या ठिकाणी प्रवासी भाडं कुठे जाणार आहे याची माहिती त्याच्या मोबाईलवर उपलब्ध होईल आणि या मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून त्याला ते प्रवासी भाडं घेणं सोपं जाईल। सर, याआधी एक ठाण्यामध्ये तुम्ही प्रयोग राबवलेला होता, प्रीपेड रिक्षेचा जो प्रयोग होता तो देखील सक्सेस होऊ शकला नाही। त्या प्रयोगानंतर देखील प्रवासी जे आहेत ते उबेर आणि ओलाकडे वळलेले पाहायला मिळाले। आता नेमकं तुम्ही या एकंदरीत ॲपमधनं काय करू पाहताय आणि रिक्षावाले जे आहेत त्यांना यातून किती फायदा होणार आहे, त्यांच्याकडनं तुम्ही किती पैसे घेणार आहात ॲप वापरल्यानंतर? यामध्ये दैनंदिन रिक्षाचालकांकडून नाममात्र शुल्क आम्ही आकारणार आहोत आणि या शुल्कातूनच त्यांना आम्ही अपघाती विमा देखील देणार आहोत भविष्यामध्ये। आपण म्हणालात की प्रीपेड ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी व्यवस्था काही प्रमाणामध्ये चालू शकली नाही, याची बरीचशी कारणं आहेत। परंतु आम्ही हा जो ॲप आणलेला आहे यात्री मित्र, हा प्रवाशांकरिता नक्कीच लाभदायक ठरणार आहे, कारण यातून प्रवाशांना देखील त्याचे पैसे वाचणार आहेत आणि रिक्षाचालकाला देखील या माध्यमातून त्याच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। सर, सध्या मुंबईमध्ये येत नाही आहेत रिक्षा, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? कशा पद्धतीने हा प्रयत्न? गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही संघटनांनी शासनाकडे मागणी केलेली आहे की किमान आम्हाला जी रुग्णालयं आहेत, KM रुग्णालय असेल, नायर रुग्णालय असेल, सायन रुग्णालय असेल, इथपर्यंत तरी किमान प्रवासी उपनगरातून, पश्चिम आणि पूर्व उपनगरातून आम्हाला पेशंट्स, रुग्णांना घेऊन येता यावं अशी व्यवस्था जर झाली तर ते सोयीचं ठरणार आहे। सातत्याने CNG मध्ये दर वाढ होत आहे, त्यामुळे रिक्षा देखील भाडे दर वाढ होतात, ते मीटरमध्ये देखील भाडे वाढले। तर प्रवासी जे आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा, त्यांच्या खिशाला एक कात्रीत लागण्यासारखं प्रमाण। खरं तर रिक्षाची भाडेवाढ ही आत्ताच्या घडीला CNGच्या दरवाढीवर किंवा यावर नाहीच आहे, कारण माननीय हकीम समिती आणि BC खटुआ समिती यांनी जे सूत्र बनवलेलं आहे, फॉर्म्युला जो बनवलेला आहे,
त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला भाडे दरवाढ दरवर्षी मिळणं अपेक्षित आहे. तरी देखील दर 3 वर्षांनी आता आपल्याला भाडेवाढ मिळते. त्यामुळे नक्कीच रिक्षाचालकाचं ते नुकसानच आहे. सर हा ॲप कसा डाउनलोड करायचा आहे आणि या ॲपमध्ये काय काय वेगवेगळे सिस्टीम असणार आहे जी प्रवाशांसाठी सोयीस्कर असेल? हा ॲप आपल्याला 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. यासाठी आम्ही रिक्षामध्ये काही स्टिकर्स देखील आपण प्रवाशांकरिता आणि रिक्षा चालकांसाठी आपण लावणार आहोत. त्याचप्रमाणे sevasaarathi.org ह्या वेबसाईटवर देखील ही ॲप प्रणाली डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून देखील आम्ही प्रवाशांपर्यंत आणि रिक्षाचालकांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष रिक्षाचालकांना ज्यांना ॲप डाउनलोड करणं जमत नसेल तर त्यांना देखील आम्ही प्रशिक्षण देऊन हा ॲप डाउनलोड करून त्यांना तो कसा चालवता येईल याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.